आपण बघूया काय निश्चित घडले तर तिथेही जाणार आहोत. अतिशय छान असं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद शेडगे या ठिकाणी पुन्हा एकदा जॉईन होतील. मंथन आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर मंथनसाठी होऊन जाऊ द्या. म्हणजे 6 चेंडूंचा हिरो आपण बघितले, 3 चेंडूंचा हिरो. एक नौजवान खिलाडी है, 2 बीमर आले होते, मला वाटतं ते हिमांशूने टाकले होते. त्यानंतर मंथन तुझ्या हातात चेंडू, कॅप्टनने तुझ्या हातात चेंडू देताना काय सांगितलं होतं? विश्वास दाखवला मी, माझ्यावरती विश्वास ठेवला त्याने, टाकले मी बॉलिंग. आणि नुसते टाकले नाही दादा, तू हिरो बनलास या मॅच मध्ये. अतिशय सुंदर कामगिरी तू केलीस. परंतु अशा वेळेला अशा प्रकारच्या वातावरणामध्ये अशा दबावामध्ये यापूर्वी कधी गोलंदाजी केली का? पहिल्यांदा केली. पहिल्यांदा केलीस आणि पहिल्यांदा मन जिंकलेस. अप्रतिम कामगिरी मंथन, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स तू केला आहेस. कसं वाटतंय अशा प्रकारे ज्यावेळेस कौतुक होतंय, एवढ्या मोठ्या मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळते, कसं वाटतंय तुला? मस्त, खूप छान वाटते. कमी बोलतो, चांगलं जास्त काम करतो असं मंथन आहे. मंथन अभिनंदन तुझं, कांग्रेचुलेशन. बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री. हमारे साथ एक बार फिर जुड़ रहे प्रमोद शेडगे. मैदान के अंदर बल्लेबाज जाएंगे, ज्यादा समय आदर्श नहीं होना चाहिए. मैगी चलिए मैदान के अंदर, ऑल द बेस्ट. और आप देख रहे हैं एसपी ट्रॉफी 2021 का घमासान. हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगाएंगे जी जान. बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री, मिस्टर प्रमोद शेडगे. आदरणीय सन्माननीय मिलिंद गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर सन्मानानं विराजमान व्हायचं आहे. मिलिंद गरज या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. विजयी संघाचे सर्व कर्णधार, जलसार 11 संघाचा कर्णधार, उसरणी संघाचा कर्णधार आणि सुरू असलेल्या सामन्यातील प्रतिनिधी कृपया करून आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या. शुभम पादे या ठिकाणी लॉट्स टाकण्यासाठी रेडी आहेत. एक लॉट्स जो रिसीव केला जाणार आहे त्या संघाला बाय मिळेल आणि 2 जे खाली राहतील त्या संघाला एकमेकांसमोर खेळावं लागणार आहे. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. एका साईडला VP स्टार विराथन तर एका साईडला चॅलेंजर्स वेडी, ज्या नावातच चॅलेंज आहे. एका साईडला आदर्श मोहितेसारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला मिस्टर सर्वेश. हे 2 फलंदाज. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी मिस्टर जितू. VP स्टार संघ एका साईडला पाहायला मिळतोय. नवीन उत्साह, नवीन जोश, नवीन संघ. पाहिजे क्रिकेटच्या मैदानात जो जिता वही सिकंदर. नेहमीच उसरणी संघाने जी मेहनत घेतली त्याचं फळ मात्र त्यांना मिळालं. म्हणून म्हटलं जातं ना की क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. म्हणून कष्ट घेणं खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. मेहनत तुमची खूप महत्त्वाची भूमिका असते. म्हणूनच म्हटलं आता प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सराव हा तुम्हाला बळकट बनवत असतो, हे सातत्याने विसरून चालणार नाहीये. सामन्याला सुरुवात. चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. पंचांना महेंद्र भोईर एका साईडला आणि एका साईडला मिस्टर श्रीकांत भोईर. वेलकम श्रीकांत भोईर, आपलं हार्दिक स्वागत. सगळे सुंदर कमेंट्स लाईव्ह चॅटमध्ये त्यांच्या पाहायला मिळाल्या होत्या. विरल सरांचं त्याने आगमन केलं शब्द सुमनाने. आम्ही त्या कमेंट्स विरल सरांपर्यंत पोहोचवल्या. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक, ऑल द बेस्ट. जितूचा पहिला चेंडू. पहिला चेंडू वेगवान. गेल्या मॅचमध्ये जितू थोडासा फ्लॉप शो ठरला होता, परंतु या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. आणि ज्या अनुषंगाने ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र या ठिकाणी पिच केलं गेलं होतं. अंकित याच्यावर कॅमेरामॅन. यावेळेला मात्र अनुराग चव्हाण यांनी मात्र तो कॅमेरात बंदिस्त केला. खूप विचार करतोय अंकित. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. हे आपण सातत्याने विसरून चालणार नाहीये. पहिला चेंडू आपण पाहिला डॉट, दुसरा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 2 चेंडूचा एकत्रित खेळ होत असताना संघाची धावसंख्या 0. जलसार 11 संघाला खेळावं लागणार आहे विजय संघाबरोबर. यावेळेला आदर्श मोहिते यासाठीच ओळखला जातो. स्वतःच्या होम ग्राउंडवर या ठिकाणी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. मिडॉनच्या डोक्यावरून 6 धावा. 177वा षटकार या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळते. उत्तुंग सुपर टायमिंग. 6 धावा येतात.
4 जे लॉट्स टाकले जाणार आहेत आणि सफाळे वर्सेस जर लागली मॅच तिन्ही मात्र आपण पाहणार आहोत 3 गटांमधून एखादी मॅच तर लागणार आहे आणि ज्या वेळेला ती मॅच असेल ती मात्र रविवारी 9 वाजता खेळवली जाणार आहे हे शुभम पाध्ये आम्हाला सूचित करताय. जितू मात्र वेगाने येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बॅकअप चांगलं मिळालं होतं. एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकीने धावसंख्या 7 चेंडू फेकून झालेत. जर आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झाला. गेल्या मॅचमध्ये अभिजितने काही जबरदस्त अभिनय अप्रतिम कारनामा केला होता. त्याच्याच बलबुत्यावर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकलात या स्टेजपर्यंत पोहोचले गेलेत. 1 मॅन आर्मी अशी खेळी केली गेली होती. प्रसादचे ते 3 झेल सुपर पाहायला मिळाले होते. AB डिव्हिलियर्सचा मोठा फॅन आपल्याला पाहायला मिळतो. चाहता आहे आणि प्रत्येक जण फॅन फॉलो आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं आहे. ड्राईव्ह केला गेला होता. एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. एका धावेवर समाधान व्यक्त करावं लागतं आणि एकेरीने धावसंख्या जतीन किने आम्हाला दर्शवत आहेत आणि एका साईडला अमिश आज चिपकून आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. काल त्यांनी खेळ चांगल्या प्रकारचा साकारला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 8 या धावसंख्येवर. त्या अगोदर सचिन गरत यांनी सुद्धा SR एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा लेखाजोग आमच्यापर्यंत पोहोचवला. आदर्श मोहितेचा हा चेंडू मात्र यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. मिस्टर विकी पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि संघ जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. धावांची गती अजय पाटील यांनी मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. पाटील हितेशने शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. धनंजय पाटील यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. अल्पेश भोईर यांनी सांगितलंय मात्र जे या संघाला सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा खुशी 11चे आपण पाहतोय. रोशन गवळे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. शुभमजी पाध्ये यांच्या द्वारे मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतो ही स्पर्धा आदर्श मोहिते एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आहे. पाहायचं या सामन्यामध्ये त्याचा बोलबाला राहील का. एका साईडला षटकार तर जरूर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि आदर्श आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 8 धावा या ठिकाणी जमविताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकीचा हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप मात्र वाईटचा इशारा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 10. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत. आतापर्यंत एक सुद्धा फेकून झालेला नाही आहे. पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. SP बॉयज ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा यावेळेला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जातोय. गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता तोच मिस्टर अभि ऑन स्क्रीनवर. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न यावेळेला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला आणि फलंदाज मात्र यावेळेला आपण पाहतोय नॉट आउट त्या ठिकाणी दिला जातोय. थोडासा उशीर झाला होता स्टंपला यावेळेला चेंडू स्पर्श करण्यासाठी. चांगल्या प्रकारचा विकीने मात्र डाईव्ह जरूर खिचित काढली होती परंतु या ठिकाणी थोडंसं अभिजितचा स्वैर फेकी झाली होती. हा ना करता करता या ठिकाणी आपण पाहू शकताय थोडेसे स्लिप सुद्धा झाले आणि त्या कारणास्तव कदाचित थोडेसे उशिरा झाले यष्टांना चेंडू लावण्यासाठी. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर 12 धावा चॅलेंजर्स वेडी हा संघ पाहायला मिळतोय. घरच्या खेळपट्ट्यांवर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना आपण पाहतो आणि जेव्हा घरच्या खेळपट्ट्यांवर जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद ग्रामस्थांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात असताना पाहायला मिळतो. हे वेडी गावातून आपण पाहतो. वेडी गावातील ग्रामस्थांनी सुद्धा या स्पर्धेला खूप कॉपरेट केलंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय आणि शब्द सुमनांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विकी यावेळेला पाहिलं न्यायालय चेंडूला मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही कारण आदर्शला माहिती होतं की एक्स्ट्रा चेंडू मात्र गोलंदाजाला फेकावा लागणार आहे आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी फेकताना आपण पाहतो मिस्टर विकी पाटील सराव आहे या गोलंदाजाचा कारण मंगलमूर्ती विराटन हा संघ सुद्धा विसरून चालणार नाही. खूप सरावाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. इनसाइड आउटचा फटका आणि कोणतीही चुकी करत नाहीये मिस्टर स्वप्नील. गुड कॅच. फलंदाज बाद. अखेरकार विकीला मात्र या ठिकाणी सफलता मिळते आणि आदर्श मोहिते हताश निराश हतबल मनाने बॅक टू द पॅव्हिलियन. ज्या पद्धतीने आपण पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बंटी दादा अर्थातच राजेजी मात्रे आपल्याला पाहायला मिळतात एक ॲज अ विकेट किपर ॲज अ लेजंड क्रिकेटर
आणि एक चांगलं गुड पर्सन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी विशेष सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे. बंटीदादा, शुभम पाध्ये यांच्याकडून आपणास खूप खूप धन्यवाद आम्ही या ठिकाणी देतोय. विनायक किने वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद घेत होते सकाळपासून घर बसल्या. मात्र धावांची गती जर आपण पाहिली 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतायत विकी. आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ झालाय. सागर आणि सर्वेश आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. ओपनिंग बॅट्समन सागर घरत ॲज अ कॅप्टन म्हणून मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला शॉर्टपुलचा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता, स्वैर फेकी होते. पहा विकेट यावेळेला वाचवण्यासाठी मात्र चाललेली धडपड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप फास्ट क्रिकेट आलंय, शॉर्ट टर्मचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पहिला अगोदर कसोटीकडे मात्र प्रेक्षक वर्ग खूप वळाले होते, परंतु 2007ला जे T20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली दक्षिण आफ्रिकेपासून ती सुरुवात झाली आणि प्रेक्षकांनी मात्र 2020ला जरूर गराडा घातला आणि प्रत्येक प्रेक्षक गारुड ज्या पद्धतीने गळ्यातला ताईत बनला 2020चा यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. ऑन ड्राईव्ह खेळला जातोय, तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकणार नाही आहे, तर एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. चांगली गोलंदाजी, विकीचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने मात्र गोलंदाजी केले, पूर्णपणे फलंदाजाला जखडवून ठेवलंय. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारण्याचे चान्सेस या ठिकाणी दिले जात नाही आहेत. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण, आपल्या बोटांतील जादू काय असते, सहजता काय असते, सुंदरता काय असते याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण दाखवत असताना 1.4 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतो. चॅलेंजर्स वेडी हा संघ आपण पाहू शकतायत आणि क्षेत्ररक्षण करताना VP स्टार विराथन ज्यांची स्पर्धा मात्र आपण पाहिला 1 आठवड्याच्या पूर्वी आपण पाहिली असेल. विराथनच्या मैदानात मानव परिसर मैदान आपण पाहतो, ऐतिहासिक मैदान आहे. त्या मैदानात अशू आणि त्यांची संपूर्ण टीमने चांगल्या प्रकारची स्पर्धा ठेवली गेली होती. यावेळेला मात्र दैवी देतेने कर्म नेते असं म्हणायला हरकत नाही आहे. शेवटच्या मुमेंटला चेंडू स्टॉप झाला. दीपक किने याच्या हातामध्ये चेंडू जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती स्कोअरबोर्डवर लागली जाते, ते एकंदरीत पाहायला मिळते. 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. ऑप्टमच्या बाहेर चेंडू होता. यावेळेला मात्र सुरेख पद्धतीने MS धोनी कॉपीबुक स्टाईलमध्ये जरूर खेळला गेला होता, परंतु तिथे पाणी थोडंसं साचल्या कारणाने चेंडू रोखला गेला आहे. सरळ बॅटने खेळला गेला आहे. चेंडू मात्र स्वप्नील या ठिकाणी गुड फिल्डिंग, गुड थ्रो, एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअरबोर्डवर लागली जाते. 17 धावा, षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या त्या एकंदरीत पाहायला मिळाल्या 9 आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. एक सफलता प्राप्त करतोय विकी हा गोलंदाज आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करताना चॅलेंजर्स वेडी या संघाला पूर्णपणे धावांपर्यंत रोखलं गेलंय. ते 17. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. वेळेचं भान ठेवायचं आहे प्रत्येक खेळाडूने. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट. यानंतर होणारा सामना आपण पाहणार, जो संघ विजयी होईल तो संघ मात्र सचिन पाटील यांच्या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. जलसार 11 या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत, कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. म्हणून म्हटलं तर संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र एक तेलाचा थेंब बुडू शकत नाही. यावेळेला यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल महेंद्र भोईर यांचं मात्र बोट उंचावलं गेलं आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला मिस्टर सागर घरात हताश निराश मनाने मात्र तंबूच्या आसऱ्याला येत असताना आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली स्थिरावले गेले. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण परफेक्ट. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू पॅडला जाऊन चेंडू आदळला. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले. थोडा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शेवटच्या मोमेंटला जर आपण पाहिलं तर चेंडू यावेळेला पिच झाला. परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी लसित मलिंगा स्टाईलमध्ये चेंडू यावेळेला पिच केला गेला होता. पंचांकडे दाद आणि यावेळेला मात्र पंचांचं बोर्ड उंचावलं गेलं. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय सफलता मिळते, ती दुसरी सांघिक आणि स्वतः मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अभिजित तिवाड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ज्याने मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय 4 दिवस टीची व्यवस्था केलेली आहे. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा. शुभम पाध्ये भुकेची तमानं बाळगताना मात्र सातत्याने ह्या स्पर्धेसाठी झटत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. मलिंगाने मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. अर्थातच दीपक किने या खेळाडूचं नाव आहे, परंतु मलिंगा हे स्टाईल आपण पाहतो आणि ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय वड बॉलिंग परफॉर्मन्स. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत
2. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतो चेंडू जलद गतीने ट्रॅव्हल होईल. अभिला मात्र चेंडू मिळणार नाहीये. चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. 4 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 21 रन्स 21 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. थोड्याच वेळात शुभम पाद्या आमच्यापर्यंत लॉट्स देतील की उद्याच्या दिवसात आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना कोणते सामने शेड्यूल या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्यांची अनाउन्समेंट आम्ही थोड्याच वेळात या ठिकाणी करू. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. व्हीबी स्टार विराथन वर्सेस आपण पाहतो चॅलेंजर्स वेडी. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. फर्स्ट अटेम्प्टला मात्र या वेळेला कॅरी केला नव्हता चेंडू. सेकंड अटेम्प्टला मात्र या वेळेला कॅरी केला आणि फलंदाज बाद होताना आपण पाहतोय सफलता प्राप्त होते ती दीपक किनी याच्या गोलंदाजीवर. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 21 या धावसंख्येवर. पूर्णपणे आतापर्यंत चॅलेंजर्स वेडी मात्र थोडासा बॅकफुटला येत असताना पाहायला मिळतोय. प्रणय एक मूर्ती लहान कीर्ती महान करून दाखवेल का? सर्वेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही बंधू आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रणय जेव्हा बसले होते चर्चा केली होती मी विचारलं की तुझा आवडता एकंदरीत टेनिस क्रिकेटमधला तुझा आवडता आदर्श खेळाडू कोण? साई पाद्याने आम्हाला सांगितलं होतं की त्यांची इंटरव्ह्यू घेतील तर तेव्हा तो प्रश्न विचारा. तेव्हा त्यांनी सांगितलं की भावेश पवार मात्र माझा आवडता प्लेयर आहे आणि भावेश पवारचा खूप मोठा फॅन त्या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रणय पाहायचं कशा पद्धतीने प्रत्येक खेळाडू आदर्श मानत असतो. टेनिस क्रिकेट असो इंटरनॅशनल क्रिकेट असो आणि ते मात्र प्रणय या ठिकाणी दाखवेल का पाहायचं आहे. ज्या पद्धतीने लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. यावेळेला मोठा फटका जरूर खिचित काढलाय परंतु दीपक किनी याच्या हातामध्ये नाही आहे चेंडू. मात्र सरळ चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा येत आहेत आणि संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर 23 या धावसंख्येवर. 3 गडी बाद 23 अशी स्थिती पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ झालाय. उद्याच्या दिवसात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळेल जे संघ आहे सफाळे गटमधून चांगली ट्राय केली गेली होती. दीपक किनीचं कौतुक करेन. प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी जरूर केली गेली होती. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. सुंदर चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकताय 3 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 23 धावा या फलकावर. 3 गडी बाद. पूर्णपणे आदर्श मोहिते बाद झाल्यानंतर जी स्थिती आपल्याला पाहायला मिळते ती कुठेही मात्र यावेळेला पुढे जाताना पाहायला मिळत नाही आहेत. कारण क्रिकेटच्या मैदानात नेहमीच 11 खेळाडूंचा जो संघ असतो त्या 11 खेळाडूंना जिम्मेदारी काय आहे हे मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागते. उद्याच्या दिवसात जर आपण पाहिलं तर ओंकार बॉयज एडवन हा संघ 2 हात करणार आहे NCC सफाळे या संघाबरोबर. दुसरा सामना असेल अमरदीप जलसार बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी. पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. वाईटचा इशारा येतोय. गोलंदाज स्वप्नील त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 3 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि धावसंख्या 24 धावा 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. स्वप्नील एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा सामना होणार आहे तो मैत्री सफाळे आणि MSF माकुनसार. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर एक्सलंट यावेळेला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा फ्लायटेड हा चेंडू आपण पाहू शकतायत आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते स्वप्नीलच्या हातखंडामधून. मथाणे वर्सेस साई स्पोर्ट्स सरावली या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत सामना उद्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्रणय मात्र यावेळेला वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि 2 बंधूंमध्ये तालमेलची कमी नाही आहे. मूर्ती लहान आहेत कीर्ती महान परंतु चॅलेंजर्स वेडी संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये मात्र त्यांनी कॅप्चर केलं. या संघामध्ये बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. कारण क्रिकेटमधलं म्हटलं की ज्या पद्धतीने आपण पाहतो क्रिकेटचं इंजेक्शन जर एखाद्या खेळाडूला दिलं ना तो आयुष्यभर विसरत नाही क्रिकेटचं मैदान आणि तेच मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि प्रत्येक खेळाडूने मात्र ज्या पद्धतीने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेतात वॅक्सिन प्रत्येकाने घेतले परंतु या कोरोनाच्या अगोदर जर आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू जेव्हा मात्र ग्रामीण भागातून जेव्हा पुढे जातो ना तेव्हा मात्र जरूर क्रिकेटचं इंजेक्शन घेऊनच पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो.
अप्रतिम, ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्सलंट बॉलिंग, सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतं. टप्पा अचूक पद्धतीने लेंथ लाईन यावेळेला व्यवस्थित पाहायला मिळतो आणि जो नॅचरल अँगल आहे तो मात्र क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा तुमचा कानाच्या कोपऱ्यापासून जेव्हा गोल हात फिरतो ना तेव्हा एक परिपक्व गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुपर बॉलिंग, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. प्रणयला खूप काही करायचं असेल तर त्याला प्रॅक्टिस करावी लागेल. या चेंडूला त्याला धडे गिरवावे लागणार आहेत. बाईच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 धावा. जो संघ विजय होईल तो जलसार 11 या संघाबरोबर 2 हात करणार आहे. आदर्श मोहिते बाद झाल्यानंतर जी स्थिती आपण पाहतो की थोडीफार या ठिकाणी सागर घरातला मात्र ते खान मंत्र देत आहेत की तुला टिकून राहायचं होतं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला मात्र ऑन साइडला छोटा पॅक, बडा धमाका, सुपर टायमिंग, सरळ चेंडूला फेकून दिला. सर्वेच्या बॅटमधून एक देखणा फटका, 178वा षटकार या स्पर्धेतला. एंड ऑफ द इनिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 32. विजयासाठी 33 धावांचं लक्ष्य असेल. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 33 धावांचं लक्ष्य हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू आणि 33 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. वैभव सुपर बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळाली. गेल्या मॅचमध्ये वैभवने काय करामत केली. फर्स्ट 50 काल शांत होते आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, परंतु मैदानाच्या आतमध्ये त्यांनी मात्र जबरदस्त षटकार चौकारांची आतषबाजी केली. स्वप्नील मॅग्निफिसंट बॉलिंग. विकीचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने. रोहन जर आपण पाहिलं तर 101 वर आतापर्यंत कोरेस संघातून खेळताना आपण पाहतोय. समीर दांडाखाडी संघाचा 88 धावा, वैभव भोईर 64 धावा. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर वैभव भोईरने जलसार 11 तिसऱ्या रँकिंगवर आहे. या खेळाडूला मात्र चान्स आहे 88 धावा मात्र या ठिकाणी त्याचा रेकॉर्ड मोडण्यासाठी, सेकंड रँकिंगवर येण्यासाठी. परंतु उद्याच्या दिवसात अजून बोलबाले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर टेनिस क्रिकेट विश्वातले तारे सितारे पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजीचं जर आपण फॅक्टर या ठिकाणी पाहिलं तर साहिल हा NCC तिग्रे संघाचा 5 विकेट त्याने घेतले गेले होते. मला वाटतं ह्याच गोलंदाजाने हॅट्रिक साध्य केली होती कालच्या दिवसामध्ये. हा फर्स्ट विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरला गेला होता. 4 चेंडूवर 4 लसित मलिंगाची आठवण करून देणारा क्षण पाहायला मिळाला. आज जर आपण पाहिलं तर NCC रामबाग संघाकडून खेळताना आपण पाहिलं होतं हिमांशूला सुंदर गोलंदाजी आणि सचिन पाटील हे तिसऱ्या रँकिंगवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी मात्र 3 गडी बाद केलेत. जलसार 11 ह्या गोलंदाजांना मात्र सुवर्ण संधी आहे रँकिंगवर टॉपमध्ये जाण्याची. एक चांगलं क्रिकेट ज्या पद्धतीने पाटील नेटवर्क हे सर्व काही अपडेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटक आहेत आणि 4 षटकांमध्ये 33 धावा. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण. आणि जर दडपण न घेताना चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी यावेळेला केली तर कदाचित सामन्याला एक कलाटणी मिळण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून म्हटलं जातं डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. जरी 33 धावांचं लक्ष यावेळेला माफक असलं तरी गोलंदाजी क्लीन अँड क्विट केले, इंटरव्हेल विकेट घेतले तर कदाचित येणाऱ्या चेंडूंमध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळेल. परंतु धावांची भूक काही मिटणार नाहीये. जितू आणि एकाच साईडला जर आपण पाहिलं तर जबरदस्त आपण पाहतोय चेतन या 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. विश्वासाने गेलेले आहेत. कॉन्फिडन्स लेवलने खेळतील का? मात्र कागदोपत्री स्ट्रॉंग आहेत. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहावं लागेल. आणि या 4 षटकांचा आखोदेखा हाल या ठिकाणी नक्कीच ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा येत आहेत प्रशांत आदवडे राष्ट्रभाषामध्ये. या आपण त्यांचं स्वागत करूया आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धन्यवाद. शुक्रिया प्रबोध. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. जो हमारे पास है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है. वो सोच के एक बार फिर गेंदबाजी करने की ज़रूरत है. मैं समझ सकता हूँ कि गेंदबाजों के पास ज़्यादा बैंक बैलेंस नहीं है, लेकिन लड़ने का जज्बा होना चाहिए. क्रिकेट में कोई भी टोटल छोटा नहीं होता, कोई भी टोटल बड़ा नहीं होता. 434 को हमने पीछा करते हुए देखा है और इसी तरह का माहौल अब मैदान के अंदर इस किस्म के जो कि मैच में गेंदबाजों का बोलबाला होगा तो मज़ा आएगा. बल्लेबाज को देखिए विकेट के ऊपर खड़े रहने की ज़रूरत है.
जितू और चेतन प्रारंभिक बल्लेबाज। 24 गेंदों में 33 रनों की जरूरत है। 8.25 के औसत से आपको रन बनाने हैं। पहला ओवर डालने के लिए सागर तैयार है, प्रमुख गेंदबाज। इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन गेंद अच्छी तरह से बल्ले पर नहीं आई है। प्रमोद ने एक अच्छी बात बताई कि एक कॉन्फिडेंस के साथ क्रिकेट खेलने की जरूरत है। दबाव में नहीं आना चाहिए बल्लेबाजों को। मेरे हिसाब से मैदान के अंदर एक रणनीति बननी चाहिए, स्ट्रेटजी बननी चाहिए बल्लेबाजों के लिए। सागर तैयार है। पहले ओवर की दूसरी गेंद, रन संख्या फिलहाल 1 रन। जीतू का खाता खुलता हुआ। बढ़िया गेंद, बहुत तेज रफ्तार के साथ गेंदबाजी कर रहे हैं। टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के आसपास है। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। सागर अपने होम ग्राउंड पर खेल रहे हैं और एक ऐसे खिलाड़ी है जिनके पास टैलेंट की कोई कमी नहीं है। टैलेंट कूद कूद कर भरा हुआ। जितू एक बार चेतन ने खाता नहीं खोला, एक गेंद का सामना किया है। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी है। अच्छी गेंदबाजी यहां सागर घरत द्वारा। ये ब्रॉकल में गेंद, 9 सेकेंड से बल्लेबाज भागना चाहते थे, लेकिन स्ट्राइकर इनके बल्लेबाज ने मना किया। अपने फॉलो थ्रू में सागर ने शानदार जो कि प्रदर्शन करते हुए इस गेंद को रोक लिया है। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, बांध कर रखा। इसीलिए मैंने कहा कि जो हमारे पास नहीं वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है। ये सोच के एक बार फिर अच्छी गेंदबाजी आपको करनी है। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। पहले ओवर में समा बांधने की कोशिश करते हुए सागर। इस बार गेंद चले गए पीछे, पीछे खिलाड़ी तैनात है। तेज रफ्तार की गेंद थी और बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा, सही इलाके में गेंदबाजी का प्रदर्शन। और अब जाकर देखें तो 4 गेंदों में केवल 2 रन बने हैं। जीतू और चेतन, मैंने कहा कि एक रणनीति बननी चाहिए। फिलहाल अगर देखें तो शिरसाट का जो टूर्नामेंट था, चैंपियन ट्रॉफी हमने देखी थी, 3 गेंदों में 3 रन नहीं बने थे। उसकी वजह क्या? ओपन का टूर्नामेंट था। उसकी वजह क्या है एक बार आपको बताता हूं। सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद थी। लाजवाब गेंदबाजी का मुजाहरा सागर द्वारा। सागर ने पिछले मैच में अच्छी बल्लेबाजी की थी। इस मैच में गेंदबाजी बहुत अच्छी कर रहे हैं। और अब जाकर जीतू 1 पर खेलते हुए, चेतन 1 पर खेल रहे हैं। 20-25 साल से कमेंट कर रहा हूं, एक एक्सपीरियंस शेयर करना चाहता हूं जो कि इस क्रिकेट में एक बार फिर बहुत ही महत्वपूर्ण साबित हो सकता है। अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। स्ट्रोक अच्छा है, टाइमिंग बढ़िया। गेंद एक बार फिर कवर पॉइंट बॉडी लाइन की तरफ जाते हुए खिलाड़ी मौजूद है। मिसफील्ड अलाउ द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। और मिसफील्ड का फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। आखिरी गेंद पर डबल है। इस ओवर की कहानी देखिए तो बहुत ही अच्छा ओवर। 18 गेंदों में 29 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है। दोनों टीमें की अगर बात करें तो संतुलित टीमें हैं, सक्षम टीमें हैं। लेकिन अपने होम ग्राउंड पर जब आप खेलते हैं ना तो कॉन्फिडेंस कुछ अलग होता है। 9.67 के औसत से आपको रन बनाने पड़ेंगे। जो पहले अगर देखें तो 8.27 के औसत से रन बनाने थे। तो ये इसलिए हुआ है क्योंकि पहले ओवर में ज्यादा रन बने हैं, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया गया है। 33 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। फिलहाल समीकरण 18 गेंदों में 29 रनों की जरूरत है। शुभम जी उपाध्याय इस टूर्नामेंट के आयोजन करता, गेंदबाजी में अभिजीत आए हैं, ऑलराउंडर खिलाड़ी हैं। सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद। इस बार दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है। सागर ने गेंद को फील्ड किया, एक्स्ट्रा कवर पर तैनात है। सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है। इस सिंगल के साथ अगर देखें तो बहुत इंपॉर्टेंट मैच है। 17 गेंदें और 28 रनों की जरूरत है। हमारे कैमरामैन अनुराग चौहान को आप देख सकते हैं, बहुत ही अच्छा काम इन्होंने किया है। लाइव टूर्नामेंट रबर बॉल का। अब हमें गेंद है लॉन्ग ऑन की तरफ, खिलाड़ी मौजूद है। गेंद तेजी के साथ जा रही है, विकेट के तलाश में है तो विकेट मिलता हुआ। विकेट गिरेगा तो मनोबल गिरेगा, इस पर दबाव बढ़ेगा। शानदार गेंदबाजी अभिजीत द्वारा। पहले विकेट का पतन, बड़ा झटका लगा है और बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाते हुए फिलहाल जीतू बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। और अब आएगा मजा मैच में। अगर आप रेगुलर इंटरवल में विकेट लेते रहेंगे ना तो मैच बनता जाएगा। दूसरी तरफ से अगर देखें तो विराटन की टीम एक सक्षम टीम मानी जाती है। मैंने ये कहा कि आपकी रणनीति होनी चाहिए। आपको क्या करना है, आप जब पीछा करने के लिए जा रहे 33, वो एक बार फिर देखिए छोटा टोटल है और आप किस तरह से खेलना चाहते हैं। बड़े शॉट की तरफ जाते हैं, सिंगल डबल के ऊपर निर्भर होते हैं, ये देखना बहुत जरूरी है। स्ट्राइक रोटेट करते हैं, क्या बेसिक चीजें। प्रवीण आमरे सर के साथ मैंने एक इंटरव्यू किया था,
जो कि जीवदानी के खास करके जो नारंगी का मैदान है वहाँ एक बहुत अच्छा टूर्नामेंट एनसीसी चषक हुआ था। वहाँ इन्होंने एक जो कि जवाब दिया था। मैंने सवाल पूछा था इस क्रिकेट में जो कि आपको एक परिपक्व बल्लेबाज बनने के लिए क्या करना चाहिए, रबर बॉल या टेनिस बॉल या एक बार फिर लेदर बॉल, उसके ऊपर उन्होंने क्या कहा था जरूर बताऊंगा। अब आप गेंद है मिस टाइम शो का, या गेंद चली गई बॉडी की तरफ, खड़े खड़े खेलते हुए स्टैंड एंड डिलीवर मिड विकेट बॉडी के बाद 6 रन। ब्यूटीफुल शॉट, मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड, टाइमिंग बढ़िया, एक बार फिर बेहतरीन शॉट। अब देखिए ये गेंद जो थी कहां गिरी है, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर आए थे, रडार में गेंद थी, शरीर के बहुत करीब थी, पुल किया ऑन साइड पर, मिड विकेट बॉडी लाइन की तरफ गेंद जा रही है। चेतन के बल्ले से एक खूबसूरत छक्का आता हुआ, जो प्रेशर बन रहा था उसको थोड़ा सा कम कर दिया है। प्रेशर रिलीज होता हुआ अभिजीत तैयार है, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार स्ट्रोक बढ़ गया है लेकिन पीछे खिलाड़ी तैनात थे बॉडी लाइन पर, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए आना चाहते थे लेकिन मना किया। शानदार फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग का मुजाहिरा, तेज थ्रो, बिल्कुल यह आदर्श हो सकते हैं। अभिजीत की बात करें तो अभिजीत ने बहुत अच्छी गेंदबाजी की, एक खराब गेंद इन्होंने डाली है, उसके ऊपर एक सही नसीहत दी है बल्लेबाज ने। 14 गेंद 21 वाला मैच है, मैच बहुत अच्छा है, टोटल बड़ा नहीं है लेकिन बैटल बड़ा चल रहा है मैदान के अंदर। इस तरह के मुकाबले देखने के लिए ही दर्शक आते हैं। 33 रनों की जरूरत है, अभिजीत तैयार गेंदबाजी करने के लिए दूर वाले एंड से, और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। इस बार खिलाड़ी मौजूद है बॉडी लाइन पर, आदर्श ने गेंद को रोक लिया लॉन्ग ऑन पर। यह लाइन अच्छी है, पहली गेंद जो आप स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश कर रहे थे, बल्लेबाज ने मिड विकेट बॉडी लाइन के बाहर फिनिश किया था। अब थोड़ा शरीर से दूर डालने की कोशिश कर रहे हैं तो बल्लेबाज थोड़ा स्ट्रगल कर रहा है, वो बड़े शॉट नहीं आ रहे। 9.23 के औसत से आपको रन बनाने पड़ेंगे। 13 गेंदों में 20 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 13 चुंडू 20 धावन की आवश्यकता मैच जिंकना करता। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अभिजीत तैयार, चेतन 9 पर बल्लेबाजी कर रहे, प्रसाद ने 1 ही रन बनाया है। स्ट्राइक रेन पर चेतन इस वक्त तैयार। Oh, that's a very good delivery. Swing and a miss. Magnificent bowling. अच्छी कमबैक अभिजीत द्वारा। 12 गेंदे 20 रनों की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है, ऑन स्क्रीन आप देख सकते हैं, मजा आ रहा है इस मैच में। क्या गेंदबाज इस मैच में कमाल करेंगे या बल्लेबाजों का कमाल होगा, देखने वाली बात है। आप ऑन स्क्रीन देखिए, यहाँ डगआउट जहाँ कोई आवाज नहीं है। वैसे मैंने कहा कि टोटल बड़ा नहीं है लेकिन बैटल बहुत बड़ा हो रहा है मैदान के अंदर। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग भी हो सकता है, या एक बार फिर देखते क्या होता है मैदान के अंदर। 12 गेंदे 20 रनों की जरूरत है। कहां कहां दर्शक बैठे हुए हैं, मैदान के अंदर भी जाएंगे। चेतन 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं। वीबी स्टार विराथन और चैलेंजर वीडी के बीच मुकाबला, ये क्रूशियल मैच रहेगा। आज वीवी स्टार विराटन की टीम जो बल्लेबाजी कर रही है, पीछा कर रही है इस बार 33 रनों का। आदर्श एक बहुत ही महत्वपूर्ण गेंदबाज है। शुभम जी पाध्याय के नेतृत्व में एक शानदार टूर्नामेंट बिल्कुल देखते हुए एसपी बॉयज ट्रॉफी 2021 फील्डिंग देखे। एक बार खिलाड़ी जो है थर्ड मैन बॉल लाइन की तरफ भी है, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। आदर्श की पहली गेंद इस बार अंपायर की तरफ से महेंद्र है और व्हाइट बॉल का इशारा। रफ्तार के ऊपर आप सवार होने की कोशिश कर रहे हैं ना, तो उस वक्त नियंत्रण होना बहुत जरूरी है। तो प्रवीण आमरे साहब ने कहा था कि अगर आप बल्लेबाज के तौर पर, चाहे टेनिस क्रिकेट हो, लेदर बॉल की क्रिकेट हो या रबर बॉल की क्रिकेट हो, आपकी बेसिक अच्छी होनी चाहिए। बेस आपका अच्छा होगा ना तो आप कहीं पर भी जाके अच्छी क्रिकेट खेल सकते हैं। शानदार, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। मैच अगर देखें तो रोचक तरीके से आगे बढ़ता हुआ। 11 गेंदों में 19 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। चेतन 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं, प्रसाद ने 1 ही रन बनाया है। आदर्श एक बहुत ही आदर्श गेंदबाजी कर रहे हैं। मैदान के अंदर एक कांटे की टक्कर चल रही है, मजा आ रहा है, संघर्ष जारी है। यह भी बहुत अच्छी गेंद, आंसर की तरफ खेलना चाहते हैं बल्लेबाज। ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, और बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में। वो जो की इंजेक्शन की बात प्रमोद ने की थी, बहुत अच्छी बात, कारण आता जर बघितलं तर कोरोनाचं लसीकरण चालू आहे, त्यावरती निश्चित बात करणार आहे, त्यावरती निश्चित चर्चा मारून मॅच कडे देखील जाणं फार गरजेचं आहे। 10 चेंडू 19 धावांची आवश्यकता। क्लीन गेंद यहां बिल्कुल स्टंप को लगी है, बल्लेबाज को वापस जाना पड़ेगा। स्ट्रगल करते हुए आदर्श ने इस मैच में जान डाली है। बहुत ही सुंदर और शानदार प्रदर्शन। अब देखिए किस तरह से गेंदबाजी, खराब शॉट सिलेक्शन बल्लेबाज की तरफ से।
प्रसाद की बल्लेबाजी बहुत खराब है, गेंद लेग स्टंप के ऊपर टकराते हुए सेलिब्रेशन मोमेंट फॉर आदर्श मोहिते, मैग्निफिसेंट बॉलिंग। ये देखिए राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। रिक्वायर्ड 12.67 का है, काफी जो कि क्रीज के गहराई में जाके बल्लेबाजी करने की कोशिश की गई और उसका कुछ फायदा नहीं हुआ, गेंद थोड़ी सी नीचे रही है। चेतन 9 पर 9 गेंदों में 19 रनों की जरूरत है, दबाव बढ़ रहा है। फिलहाल वीबी स्टार विराटन के खेमे में सन्नाटा है, ज्यादा कुछ आवाज नहीं है। इसलिए देखिए नहीं है क्योंकि अभी जो खेल चल रहा है ना, वह बल्लेबाज कुछ अच्छा प्रदर्शन नहीं कर पा रहे, इसीलिए वो सन्नाटा है। खेल वही होता है, मैच में वापस आने का मौका बल्लेबाजों को भी मिलेगा। 9 गेंदें 19 रनों की जरूरत है। चैलेंजर्स वेडी मेरे हिसाब से पूरी तरह से तो खुश नहीं है, लेकिन वापस एक बिगुल बिल्कुल बजाया है। नंदन साहब आपका भी स्वागत है, बहुत अच्छा लगता है, ये सारी चीजें आपने बनाई हैं। ये गेंद टप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर जाते हुए वाइट बॉल का इशारा, इसी के साथ देखे खेल में बदलाव होता हुआ। 9 गेंदें 18 रनों की जरूरत। अब जाकर रिक्वायर्ड रन रेट जो 12.00 का है, मतलब एक 12 के औसत से आपको रन बनाने होंगे। सोमनाथ नए बल्लेबाज, चेतन 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ऑन सेट पर लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, थोड़ा अजीबोगरीब है लेकिन लॉन्ग ऑन पर खिलाड़ी भी मौजूद है। छोड़ दिया कैच। ये तो लड्डू था, शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है। ये आराम से सागर, मेरे से सागर वहां है, अगर ये क्या छोड़ रहे हैं तो परेशानी है। टीम मीटिंग ना करे, अपनी जगह पर आपको जाना होगा। अब जाकर देखिए अंपायर की तरफ से क्या फैसला होगा। महेंद्र वहां मौजूद है, तो तीसरे अंपायर की तरफ बिल्कुल ऑनफील्ड अंपायर ही डिसीजन लेंगे। श्रीकांत भोईर है जो ऑनफील्ड अंपायर जो का डिसीजन होगा वो फाइनल डिसीजन होगा। तो फिलहाल जो है इस तरह से ही अंपायरिंग हुई है, इस तरह से ही डिसीजन आए हैं, क्योंकि एक कैमरे के साथ इतनी सारी चीजें तो नहीं होने वाली है। इसलिए शुभम जी कह रहे हैं सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे। अंपायर का डिसिजन आप सुनाइए अपनी जगह पर जाके, और खिलाडी अपनी जगह पर जाएंगे। सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती जातील। देखते हैं इस बार ऑन स्क्रीन क्या हुआ है, दर्शकों को देखने का मौका नहीं मिलेगा। और अब देखिए ये इस तरह का मोड जब होता है ना, तो स्पोर्ट्समैन स्पिरिट बहुत जरूरी होती है। और सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे, अंपायर भी अपनी जगह पर जाएंगे, अपना डिसीजन देंगे। यहां से एक डिसीजन बिल्कुल आ रहा है, बहुत इंटरेस्टिंग मैच है। तो बिल्कुल इस वक्त सारा नजारा देखने के बाद ओके, तो मैच की तरफ रुक करेंगे। बहुत अच्छी बात है कि स्पोर्ट्समैन स्पिरिट दोनों तरफ है। खेल से बड़ा कोई नहीं होगा, क्रिकेट से बड़ा कोई नहीं है, और बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर डिसिप्लिन के साथ आगे बढ़िए, स्पोर्ट्समैन स्पिरिट के साथ आपको आगे बढ़ना होगा। अब जाकर समीकरण देखिए, 9 गेंदों का खेल से जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। काठी की टक्कर मैदान के अंदर चलती हुई ऑन साइड की तरफ एक करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, शानदार स्ट्रोक, 6 रन, टाइमिंग बढ़िया, छोटी गेंद पर जोरदार प्रहार होता हुआ। मैच में वापसी का भी बल्लेबाज बचाते हुए। और राजू दादा देखिए अब इनके चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट आ रही है, बड़ा मजा आ रहा है मैच में। इस ओवर की कहानी देखिए तो 8 गेंदों का खेल से 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ओ नो 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 बॉल। श्रीकांत भोईर मैदान के अंदर है, महेंद्र भी मैदान के अंदर है। 8 गेंदों में 9 रनों की जरूरत थी, 8 गेंदों में 8 रनों की जरूरत आहे। वाट बघून झाले, वाट या ठिकाणी आपण बघितली, प्रतीक्षा आपण केल्यानंतर या ठिकाणी रोमहर्षकता निश्चित वाढलेली आहे। सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद थी। ऑन साइड की तरफ गेंद को खेलते हुए खिलाड़ी बहुत तेजी के साथ आ रहे हैं, और ये थ्रो भी आता हुआ। विकेट के बीच अच्छी दौड़, डगआउट में तालियां बज रही है, इसका मतलब है माहौल बेहतरीन और शानदार होता हुआ। राजू जी देखिए, राजू जी के चेहरे पर मुस्कुराहट है, ऐसा लगा बल्लेबाज नहीं खेल रहे, राजू खेल रहे हैं। 7 गेंदें और 6 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। पहले 2 ओवर में इतनी अच्छी गेंदबाजी हुई थी, आदर्श स्ट्रगल कर रहे हैं। उड़ाया,
गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। इसी के साथ यह मुकाबला भी मेरे हिसाब से समाप्त हुआ। खेल खल्लास और यह मुकाबला वीबी स्टार विराथन ने जीत लिया है। एक ओवर बचा है, राजू जी बहुत खुश है, नाच रहे हैं, झूम रहे हैं, ऐसा कि इन्होंने ही छक्का जड़ा है। ये माहौल देखिए। अबे भाई रुकिए।